318 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचं आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं प्रस्थान होत आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई समाधी स्थळावरून त्या प्रस्थान सोहळा पार पडला। यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरलाय। पालखी प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। आदिशक्ती मुक्ताईची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। 318 वर्षाची परंपरा असलेली मुक्ताईची पालखी आहे। आपण बघू शकता की मुक्ताबाईचा जयघोष करत असंख्य भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या ठिकाणी बघू शकतात आपण मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील असतील, आमदार चंद्रकांत पाटील असतील, मंत्री संजय सावकारे असतील, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी प्रस्थान होत आहे। सकाळपासूनच मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी असंख्य भाविक या ठिकाणी एकवटलेले आहेत। मुक्ताईचा, ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत ही पालखी पंढरपूरकडे या ठिकाणी प्रस्थान करत आहे। सकाळपासूनच या मंदिरामध्ये मोठी तयारी करण्यात आली होती। या ठिकाणी बघू शकता आपण पालखी पंढरपूरकडे या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि जवळपास 30 दिवसाचा प्रवास करत ही पालखी पंढरपूरला या ठिकाणी रवाना होणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, शेतकरी आनंदात आहे, वारकरी आनंदात आहे। आदिशक्ती मुक्ताईची पालखी 318 वर्ष आज पंढरपूरला प्रस्थान करत आहे। जवळपास 600 किलोमीटरचा आमचा प्रवास आहे। 30 दिवस आम्हाला लागतात आणि उत्साहात आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। विशेष बाब म्हणजे या वर्षी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी चांदीचा रथ आदिशक्ती मुक्ताईला समर्पित केला आहे। आदिशक्ती मुक्ताईच्या रथात बसून वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला जाणार आहे।